नक्कीच होतं की राजशिष्टाचार विभाग शासनाचा जो आहे आणि शासनाने ठेवलेला कार्यक्रम होता, हा काही कुठच्या पक्षाने असं ठेवलेला नव्हता, तरी पण त्याच्यामध्ये थोडाफार नाही म्हटला तरी ढिसाळपणा झालेला होता। आमचे सगळे मंत्री जे सिनियर मंत्री आहेत त्यांची पण बैठकीची व्यवस्था मी स्वतः जाऊन बघितलं तर ते सगळे मागच्या साईडला जाऊन बसले होते आणि साहजिक आहे ज्या एक नंबर गेटने आपण सगळ्यांनाच एंट्री ठेवली होती, प्रत्येक पक्षाकडे म्हणजे तिन्ही पक्षांकडे काही पासेस येतील असं ठरलेलं होतं आणि त्या पासेस आले। त्याच्यामध्ये आमच्या कार्यालयाला आलेले ते सगळे एक नंबर गेटचे आले। त्याच्यामुळे थोडा हा अभाव असा आहे हे सांगण्याविषयी काय लाजण्याची गरज नाही। आमचे पदाधिकारी एक नंबर गेटला गेले, नंतर पुन्हा 5 नंबर गेटला ते आले, या थोडाफार प्रकार त्यातनं जाणवला। मात्र महायुती एक दिलाने लढली, विजय देखील एक मोठा मिळवला। मात्र स्टेजवरती म्हणजे शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्टेजवर दिसले, मात्र शिवसेनेची कोणी दिसली, शिवसेनेकडनं फक्त एकनाथ शिंदे साहेबचे गटनेते तेच फक्त दिसले, बाकी इतर कोणी दिसले। आमचे केंद्रीय मंत्री पण होते, पण तसे असेल तरी नेते मंडळी असली असती तर आणखीन बरं वाटलं असतं, कारण शिंदे साहेबांबरोबर आलेले सर्व पदाधिकारी शिवसैनिक, प्रत्येक शिवसैनिकाला वाटत असतं माझा नेता हा त्या व्यासपीठावर का नसावा। त्याच्यामुळे ही एक वाटणं साहजिक आहे शिवसैनिकांच्या मनामध्ये। काही मगाशी आपल्या कार्यालयामध्ये शिवसैनिक आले, त्यांनी खंत बोलून दाखवली, आमचे काही पदाधिकारी किंवा आमचे वरिष्ठ लोक हे व्यासपीठावर जायला हवे होते। हे कुणी हेतू पुरस्कार केला असं वाटतंय की नाही, हेतू पुरस्कार असा प्रश्न त्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभार म्हणता येईल किंवा प्रशासनाकडनं ही कळत नकळत झालेली चूक आहे आणि ही ती मान्य करावी लागेल, याच्यामध्ये बात नाही। या संदर्भात शिवसेनेकडनं काही कळवलं जाणार आहे का? नक्कीच। आजचा ही खरं म्हणाल तर शुभ दिन आहे, चांगला दिवस आहे, चांगल्या दिवसाची सुरुवात आहे। आपल्या राज्यातल्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रित आणि यावेळी सगळे एक्सपिरियन्स आहेत आणि हे सगळे काम करणार आहेत। त्यामुळे आजच त्याच्यामध्ये कुठेतरी आपण सुरुवात करणं बरोबर नाही, पण प्रशासन याची दखल घेईल आणि यापुढे प्रशासनाकडनं अशा चुका होणार नाहीत, राजशिष्टाचार विभागाकडनं होणार नाहीत, हे नक्की मी सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।